बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. समाज व इतर काही असले तर ते 31 अशा प्रकारे आम्ही 81 मतदारसंघाचे आम्ही केलेले आहे. त्यामध्ये आजच्या याला आम्ही पहिल्या याच्यामध्ये आम्ही 21 प्रत्येकी 7 सीटाप्रमाणे 7/21 सीटा आज आम्ही पहिल्यांदा डिक्लेअर करतोय. आणि उद्या परवा उद्या बसून सोमवारी राहिलेली सर्व उमेदवारी आम्ही फायनल करतोय. सगळ्यांची जवळजवळ नावं फायनल केलेली आहेत. कोणत्याही प्रकारचे एकमेकांमध्ये अडचण नाही आहे. आणि प्रामाणिक कार्यकर्ता, एकनिष्ठ कार्यकर्ता प्रत्येक पक्षामध्ये आहेत, त्यांना आम्ही उमेदवारी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही प्रकारे ह्या माध्यमातून आर्थिक व्यवहार न करता लोकांच्या पुढे जाणार आहे. जनतेला ते पाहिजे आहे. जनता ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जे चाललेलं आहे आर्थिक याचं, ते कुठेतरी बंधन करण्याचं काम आम्ही ह्या माध्यमातून करणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्व मीडियानी आमच्या पाठीशी आहातच. तर ह्या इलेक्शन दिवसात आपण तुम्ही सर्व आमच्या पाठीशी राहावं ही विनंती करतो. काही पत्रकारांना काही चर्चा तुम्ही अल्टिमेटम दिलं तर त्या दरम्यान काही चर्चा झाली होती का? संदेश पाटलांचा काय फोन आला होता का? आणि थांबवण्यासाठी तुमच्याकडे काय प्रयत्न झाले? आमच्याकडनं प्रयत्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत. त्यासाठी आमची प्रामाणिकपणे त्यांच्याकडे जाऊन भेट घेतली. आम्ही त्यांना विनंती केली किंवा असं व्हायला लागलेलं आहे. आणि ह्या ज्यावेळी आमच्याकडनं ज्या पद्धतीने रिस्पॉन्स आला तो रिस्पॉन्स आम्ही त्यांच्या पुढे कथित केल्यानंतर त्यांनी आमच्या समोरच त्यांना फोन करून पंडित साहेबांना सांगितलं की संध्याकाळी मला तुम्ही भेटा. या व्ही पाटीलवर सगळेजण आलेले आहेत आणि त्यासाठी माध्यमातून तुम्ही बोला. त्यामुळे वंचित असतील किंवा याची सगळीजण आप असतील, सगळ्यांच्या बाबतीतला विधी मी तिथं रिपोर्ट केला होता. त्यावेळी महाराजांनी संध्याकाळी त्यांना बोलून चर्चा केली. पण ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल चर्चा केली ते महाराजांना सुद्धा आवडलं गेलं नाही. ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला बाजूला ठेवून इतर काही वातावरण जे मगाशी आप म्हणले बोलले त्यामध्ये त्यांना आर्थिक त्यांची ताकद नाही आहे, आर्थिक आहे, म्हणजे जे काही महायुती आघाडी करते तोच प्रकार कधी महाविकास आघाडीमध्ये व्हायला लागला तर कुठेतरी थांबायला पाहिजे हे महाराजांना मी लक्षात आलं. आणि महाराजांनी सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने जावा. मी त्यांना सांगितलेलं आहे. पण त्यांच्याकडे कुठेही रिस्पॉन्स मला दिसत नाही. तुम्ही गो हेड म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यातलाच प्रकार क्षितिज पाटलांनी पूर्णपणे कुणाचंही ऐकलेलं नाही. मी जंगल ते पूर्व असं कोल्हाबाद करायचा प्रकार केलेला आहे. तोच प्रकार आता आमचा या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये केला जातो. आणि त्याचं काय उत्तर मिळणार आहे, त्याचं काय कोल्हापूरवाले रिझल्ट देणार आहेत, त्यांना अनुभव असून तर त्यांनी त्या प्रकारे निर्णय घेतलाय. आता तुम्ही त्यामध्ये तुम्ही वेगळी आघाडी केलेली कायमची स्वप्न राहणार आहे, पण तुम्ही इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे घटक पण आहेत. नाही, आता मी तेच सांगितलं की कोल्हापूरला जिल्हा परिषद जी आहे, जिल्हा परिषद त्वरित येणार आहे. त्यासाठी तो आम्ही 3 जण एकत्र राहणार आहोत. कारण ज्या पद्धतीने इथं कोल्हापूर महापालिका आणि इतर काही महापालिकेमध्ये केलेलं आहे तेच प्रकार होण्याचा प्रकार दिसतोय. त्यामुळे आम्ही त्याच्यात परत इंडिया आघाडीमध्ये जाण्याचा विचारच येत नाही. आम्ही विचार इंडिया आघाडीचा आमचा आहे, नो डाऊट, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. परंतु काँग्रेस हा इंडिया आघाडी बरोबर नव्हता. मी म्हणेल ते पूर्व अशा पद्धतीचं तिथं ऍटिट्यूड आहे ते आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना, आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मान्य नाही. शेवटचा पण जागेचा प्रस्ताव तुम्ही दिला होता. शाहू महाराजांनी शेवटच्या आम्ही 14 नेऊन 11वरती आलो होतो. 11वरती आम्ही आलो होतो. 11पर्यंत त्यांना महाराजांना आणि महाराजांना प्रत्येक नाव दाखवून दिलं होतं. हे कार्यकर्ता आहे की नाही सांगा, हे कार्यकर्ता आहे की नाही सांगा, हे पूर्णपणे दाखवून दिलं होतं आम्ही. राजर्षी शाहू आघाडी ही यड्रावकरांच्या नावाने रजिस्टर आहे. त्यांच्यासोबत काही चर्चा झाली काही असं? ही रजिस्टर आघाडी केलेली नाही आहे. आम्हाला शाहूराजांची अस्मिता, कोल्हापूरची अस्मिता माहित आहे. राजर्षी शाहू आघाडी ही यड्रावकरांच्या नावाने रजिस्टर आहे. त्यांचा पक्ष आम्ही ऐका, आम्ही पक्षातर्फे लढणार आहे. या राजर्षी शाहू ते चिन्हावर येणार नाहीये. ती चिन्ह मिन्न काय नाही. आम्ही चिन्ह वापरणार. आम्ही एकत्र ज्या विचारानं आलोय
ते ज्या विचाराचं नाव विचाराचं आहे. एक आम्ही आमचं हे दिलेलं आहे. आम्ही काय त्या शाहू आघाडीचं वेगळं हे मागणार नाही. आम्ही ते रजिस्टर आम्ही इथं करणार नाही किंवा ते रजिस्टर आम्ही लढणार नाही. आम्ही आमच्या स्वतंत्र पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहोत. फक्त या विचाराचं प्रतीक असावं म्हणून ते नाव ठेवलं. आणि त्याचा फायदा ते करण्यामध्ये काय फायदा आहे ते आपल्याला सर्वांना माहित आहे. रजिस्टर करून करण्यामध्ये ते आलेले निवडून आलेले लोक आपल्या ताब्यात राहावी यासाठी केलेला तो एक प्रकार आहे. संदीपजी, तुम्ही कालच्या प्रेसला आणि आत्ता सुद्धा म्हटलं 1 कोटी रुपये असेल तरच पुढे या. 50 लाख रुपये असतील तरच पुढे येतील. तर अशी अवहेलना कार्यकर्त्यांची तुमची कुठल्या पक्षाने केली, कुठल्या नेत्यांनी केली आणि कुठल्या काय होतं इंटरव्ह्यूला केली ते जरा खुलासा करा. नाही, मला खास करून सांगायचं आहे की कुठल्याही एका पक्षाकडे आता तुम्ही बोर्ड दाखवू नका. असा एक पक्ष दाखवा इथं बसलेले पैकी सोडून. नाही, तो नाही प्रश्न माझा. तुम्ही ज्या ते काल प्रेसला बोलला आणि आता सुद्धा आलेल्या बोलला, तर हे कोणी बोललं, कुठल्या पक्षाच्या इंटरव्ह्यूला बोललं ते जरा जाहीर करू. तेच तुम्हाला सांगतो. ऐका, जर ते जर तसं जर कुठल्या पक्षाकडून होत असेल पैशाची मागणी आणि तसा गंभीर आहे, उमेदवार गंभीर आहे. असेल तरच आपल्याला उमेदवारी मिळेल असं जरी ऐका ना, पर्टिक्युलर हा एका पक्षाचा प्रश्न नाही, पर्टिक्युलर सगळ्या पक्षांमध्ये आहे. हे तुम्ही जर पेपर पत्रकार बंधूंच्या बरोबर चर्चा करा, तुम्ही स्वतः पत्रकार आहात, या 2-4 दिवसातले पेपर वाचून काढा तुम्ही, त्याच्यामध्ये लक्ष्मी दर्शन असेल तरच तुम्हाला उमेदवारी देण्यात येईल. अशा पद्धतीची भूमिका बहुतांश सगळ्याच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी घेतलेली. म्हणजे पैसे असतील तर उमेदवार, सक्षम असतील तर उमेदवारी, ही भूमिका सगळ्यांनी टेकली. याच्या विरोधात आपण कार्यकर्ता पॅटर्न काढायचा प्रयत्न करतोय आणि तो यशस्वी झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. मला ठामपणे सांगायचं आहे, छातीडोकपणे सांगायचं आहे, सर्वच पक्षांची, ज्या पक्षांची वर्षानुवर्षे सत्ता होती, ज्या पक्षांची सध्या सत्ता आहे, अशा सर्व पक्षांची ही भूमिका आहे की कार्यकर्त्याकडे 50 लाख असतील, 70 लाख असतील तरच त्यानं या उमेदवाराला, या निवडणुकीला सामोरं जावं. अन्यथा कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी काम करावं. ही सगळ्या पक्षांची भूमिका आहे. एकाच पक्षाला आपल्याला दोष ठेवता येणार नाही, एका पक्षावर आपल्याला बोट ठेवता येणार नाही. सत्ताधारी आणि विरोधातले बऱ्यापैकी सगळे पक्ष अशा पद्धतीची भूमिका घेतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करणारा जर कोल्हापुरातला पक्ष कुठला असेल तर वंचित, त्याचबरोबर शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पार्टी आणि या तिघांची मिळून ही जी काय आघाडी झालेली आहे ही फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठीची आघाडी आहे. या सत्ताधारी मुजोरांना उत्तर देण्यासाठीची आघाडी आहे. कार्यकर्ता पॅटर्न राबवण्यासाठीची ही आघाडी आहे. की मला तळमळीची विनंती तुमच्या माध्यमातून मतदारांपर्यंत आणि नवीन उमेदवारांपर्यंत पोहोचवायची. तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना हा प्रश्न आहे की आता आघाडी जाहीर झाली, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे आहेत, आंबेडकर साहेब आहेत, केजरीवाल साहेब आहेत आणि पवार साहेब आहेत, हे तिन्ही नेते या रणधुमाळीमध्ये प्रचार सभा घेणार आहेत का? आमचा प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे की आमच्या पक्षातल्या प्रत्येक समन्वयाचा प्रयत्न चालू आहे की आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय अरविंद केजरीवाल साहेब, शरदचंद्र पवार सर, जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर बाळासाहेबजी असतील, आंबेडकर साहेब असतील, या सगळ्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा, त्यांची ताकद वाढवावी अशा पद्धतीची विनंती आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना केलेली आहे. तिसरे 3 जणांची आघाडी खरं झालेली आहे. यामध्ये 2 दिवसांपूर्वी जनस्वराज्य शक्ती पक्षाचा देखील त्या ठिकाणी होता. त्यांना सोबत घेण्यासंदर्भात काही निर्णय तुमचा झाला होता का? त्यांच्याशी चर्चा देखील काय झाली होती? माझी सावकारांच्या बरोबर पूर्ण चर्चा झाली होती. त्यावेळी जयंत पाटील साहेब होते, एअरपोर्टवर त्यावेळी 2-3 होतो. त्यावेळी त्यांनी सकारात्मक पॉझिटिव्ह दिलं होतं. माझ्या आज इंटरव्ह्यू आहेत, मी आज माझा इंटरव्ह्यू घेत आहे आणि तुमचं काय होते बघा आणि त्यानंतर आपण याच्यावरती बसूया म्हणून आम्ही कालचा दिवस, आजचा दुपारपर्यंतचा दिवस एक नाही त्यांच्या याच्यासाठी आम्ही थांबलो. आणि ज्यावेळी लक्षात आलं की आपल्याला तर कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून आम्ही सकाळी 12 वाजता बसलो. ते 6 वाजेपर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत ह्या गोष्टीवरती चर्चा करत आम्ही बसलो होतो. निर्णय फायनल आहे तर 5 वाजेपर्यंत त्यांचा कुठलाही निरोप आला नाही. त्यांच्या असिस्टंटना पण आम्ही कॉन्टॅक्ट केला. ते पण म्हणजे मी आता सावकारांची चर्चा करून आम्ही तुम्हाला कळवतो. त्यांचा नंतर फोन आला, याच्यावरून आम्ही आला नाही, याच्यावरून ओळखलं की आपण आता आपण पुढे जायला पाहिजे, कुठेतरी थांबणं आता अडचणीत होईल म्हणून आज त्वरित लगेच 1 तासापूर्वी आपल्याला बोलवलं आणि तुम्ही आपण सगळे इथं आलात. काही आला निरोप तर तुम्ही
त्यांना सोबत घेणार आहोत. कुणाकडे जरी आता सोमवार पण आम्हाला वेळ आहे. आम्ही आज आधी 21 पद्धत नॉमिनीला आज डिक्लेअर करायचं म्हणून आम्ही 21 सीट आपण डिक्लेअर करतोय आणि त्यानंतर तर सोमवार पण काही आलं तर विचार करायला आम्ही आमचे ओपन आहे. चर्चा करून निर्णय घेऊ. साहेब, तुम्ही काँग्रेसवरती नाराज होऊन किंवा त्या नेत्यांच्यावरती नाराज होऊन तिसरी आघाडी करताय. आता लढाई नेमकी तुमची कोणासोबत असणार आहे? काँग्रेससोबत, महायुतीसोबत, भाजपसोबत, कुणासोबत असणार आहे? लढाई तर पहिलं लढाई तर महायुती याच्याबरोबरच आहे. काँग्रेस बरोबर आमची लढाई असाचा प्रश्न नाही. तर काँग्रेसचं इथलं नेतृत्व जर आम्हाला जवळ करत नसेल तर त्या नेतृत्वाला कुठंतरी आमची महत्व, आमची किंमत ही जनता आमच्या पाठीची किती आहे हे दाखवण्याचा वेळ आलेला आहे. कारण काँग्रेसचा आमचा वाद नाही आहे, महाविकास आघाडीचा नाही, इंडिया आघाडीचा नाही आहे. फक्त एक व्यक्ती या कोल्हापूरच्या इलाक्याने जी चुकीच्या पद्धतीनं मार्गाला न्यायला लागली ही इंडिया आघाडी, ते थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि इथं आपल्याला एक सांगावंसं वाटतं की तिसरी आघाडी म्हणून फक्त आप, वंचित बहुजन आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट फक्त इतक्यावरच नसून यामध्ये सगळ्या बहुजन चळवळ संघटना पण आहेत. मग त्यात बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी आहे, ऐक्य चळवळ आहे, तशा बऱ्याच संघटना आहेत, त्या देखील यात समाविष्ट आहेत. म्हणजे कृपया आपण सगळ्यांनी ते पण लक्षात घ्या. आंबटकी चळवळी त्यांच्यासाठी आम्ही आम्ही थांबवलो ना. कोण जागा सोडली? तर आज आमच्या 81 जागा तयार आहेत तिघांच्या. त्याचं आम्ही थांबलो का की नाही अहो ते माहिती बरोबर ते आमच्या कसं असते सगळे असं नाही. पुरोगामी विचारलं मानणारा जरा प्लीज. त्यामध्ये फक्त शिवसेना आणि काँग्रेसचे दोघच आहेत. जनता दल आणि डावे पक्ष नाही, तर त्यांच्याशी तुमचा काय संबंध? शिवसेना ही आली तर आम्ही स्वागत करू. युवाटा चर्चा सुरू आहे त्यांची. चर्चा सुरू आहे त्यांच्याशी चर्चा चालू आहे. सोडून चर्चा सुरू आहे. डावे पक्ष आणि जनता दल नाही आहे, अजून नावं नाही आहे, त्यांच्यावर तुमचा संवाद आहे. आज त्यांची मागणी आमच्या इंडिया आघाडीमध्ये कुठेच नव्हती. त्यामुळे आज ही इमर्जन्सी घेण्याचं कारण काय की कुठेतरी याला तोंड फुटावं म्हणून त्यांच्याकडनं आज आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणारच आहे. 2 दिवस आम्हाला आम्ही वेळ आहे संपर्क साधून त्याच्यामध्ये काय असेल तर आम्ही त्याचा विचार नक्की करणार. सगळ्यांना EV फॉर्म तुम्ही तुमच्या पक्षाचे होय आमच्या प्रत्येक पक्षाची ही निवडणूक संपल्यानंतर तुमची इंडिया आघाडी पुन्हा अबाधित राहणार आहे का बरखास्त केली? नाही कंटिन्यू आहे ना. मगाशी बोललो साहेब आपल्याला की ही जिल्हा परिषद निवडणूक सोडा. हे 16 तारखेनंतर आपण बोलूया म्हणजे. अजून आहे आता फक्त एकच माझी विनंती आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं, कृपया. कारण का सांगतो तुम्हाला मी, अक्षरशः कार्यकर्ता पिचला या. तुम्हाला पण माहित आहे. म्हणजे मी जर तुमच्याच एका पत्रकार बंधूचं उदाहरण सांगितलं तर तुम्हाला शॉक बसेल. आता हे सांगणं व्यवहार्य होणार नाही, पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जो पिचवायचं काम चालू आहे याच्या विरोधात उद्रेक व्हायला पाहिजे. नाहीतर कार्यकर्ता संपून जाईल. प्रचार सभेत नावं घेतली कोणी? म्हणूनच आपल्या सर्वांसाठी ज्याप्रमाणे आम्ही घोषित केले हॅशटॅग कार्यकर्ता पॅटर्न. कार्यकर्ता पाहिजे. तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचे सगळे तुम्ही जे 3 पक्ष आहेत ते एक संघ राहणार नाही, तुमच्या प्रत्येकाच्या भूमिका बदलणार? नाही एक संघ राहणार. एक संघ आम्ही एकत्र इंडिया आघाडी म्हणून एकत्र एकाच विचाराने एकत्र आलेलो आहे. ऑलरेडी आहे तेच आम्ही विचार पुढे नेणार आहोत. आपण आम्ही तिघच की त्यासाठी उद्या एखाद्या पक्षाला गरज लागली तुमच्यामध्ये काही मतभेद नाही होणार नाही. आमच्यात मतभेद हे बघा, आम्ही एका विचारावर प्रेरित होऊन आम्ही इथं आलो. एका विचारावर प्रेरित होतो आणि तो विचार आम्हाला जिवंत ठेवायचा आहे म्हणून आम्ही एकत्रच राहणार. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये विभक्त होणार नाही. 16 तारखेपर्यंत थोडंसं थांबूया. लवकरच कळेल आपल्याला. 16 तारखेपर्यंत आम्हाला आमच्या नेत्यांनी लढायचं शिकवलंय. जय पराजय हा विषय नंतर आहे. लढायचं चुकीच्या पद्धतीने जे वागतायत नेते त्यांच्या विरोधात लढायचं शिकवलेलं आहे. त्यामुळे लढताना जय पराजय हा महत्वाचा नाही, कार्यकर्ता जिवंत ठेवायचा. त्या कार्यकर्त्याला 30 वर्ष आमच्या पाठीचं कुठलाही अपेक्षा न करता की राहिलेलं आहे. त्या कार्यकर्त्याला जिवंत ठेवायचं. ही कार्यकर्त्याची इलेक्शन आहे. ही पक्षाची राजकारणाची नसून ही कार्यकर्त्याची इलेक्शन आहे. तुमचं सगळं ठीक आहे. आतापर्यंत आरके साहेबांनी बऱ्याच निवडणुका लढवल्या, ते महापौर पण झाले. काय ज्या पद्धतीने निवडणूक लढवणार आणि आता जे निवडणूक चित्र आहे, बरोबर तुम्हाला वाटतं यश मिळेल अशा पद्धतीने लढून?
या विषयावर विवेक वाटतो. तुम्ही सांगा, तुम्ही निवडणुका लढवल्या, तुम्ही महापौर झालेला आहे. तुम्ही निवडणुका लढवल्या नाही. अहो यश मिळणारच, अजिबात नाही. नाही या पद्धतीने यश मिळेल काय? या अपेक्षा आम्ही निघालो ते यश मिळवण्यासाठी काय वाटतं ते करा. पण दुसरं काय जागा मिळणार असं म्हणताय तुम्ही. गोलमाल उत्तर नको, प्रॉपर सांगा, वस्तुस्थिती लक्षात घेऊन काय होऊ शकतं. निश्चित मिळणार. म्हणून आपल्या सर्वांनी लक्षात ठेवा आणि सर्वांना विनंती, आपण सर्व जनतेपर्यंत पोहोचवा. पत्रकार आहे, बोलणार आहे. तेव्हा चुका काढायचं काम आहे, ते दुरुस्त करायचं काम आहे. याद्या घेऊन जावा. आपण आला अरे याद्या घेऊन आमच्या काय